तर नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज सकाळी पोचलो गावाला आणि आल्यापासून कामातच आहे. लोक गावाकडे मजा करायला येतात आणि आम्ही कामं करायला येतो. आता तुम्ही म्हणाल काय काय कामं आहेत, तर बरीच कामं आहेत. तर मागे एकदा झाडं जी लावली होती ती जळाली होती, तर आता म्हटलं की पुन्हा एकदा लावूया. तर सकाळपासून जरा मार्केटला गेलो, फेरी मारली वगैरे. पाऊस होता म्हणून शूट नाही केलं. आणि आता जरा मागे जाऊन बघूया काय काय केलं आहे. तर मागच्या तरी आलो आहोत आपण. ही आहे नवीन मशीन. ब्रश कटर असतं तसं ही सेम असते, पण ही इलेक्ट्रिकवरती असते. ह्याला बॅटरी लागते खाली इथे या ठिकाणी. आता बॅटरी चार्जिंगला ठेवली आहे. हेवी ब्लेड लावली तर तुमची अर्धा तासच्या आसपासच बॅटरी चालते त्याच्यामुळे. आणि दुसरं असेल तर फटाफट क्लीन व्हायला मदत होते. चपला तर तुम्ही पाहू शकता कशा माखल्यात पूर्ण. आता जरा विश्रांती दिली आहे तिकडे पावड्या आणि कुदळायला. बघूया इकडे जाऊन काय काय केलं आहे. तर ही तर विहीर आहे, भरली आहे आता. एरवी रिकामी होते ऑक्टोबर नंतर. तर हे आहे मलबेरीचं झाड, पाहू शकता. मलबेरी आहेत बारीक बारीक. हे मागच्या वेळी तोडलं होतं एकाने चुकून. आणि या ठिकाणी आहे पेरू. हा लाल पेरू आहे याला, पण पेरू अजून आला नाही. बरंच मोठं झालं झाड तरी पण. या ठिकाणी आपण सीताफळ लावतो आहे. म्हणजे सीताफळाचं झाड आहे आपल्याकडे. इथे लोकांना माहिती पण नसेल की आमच्याकडे सीताफळाचं झाड आहे, पण त्याला खूप कमी सीताफळ येतात आणि जळून जातात. तर मग म्हटलं की त्याची जागा बदलून बघूया. तर खूप खणून ते बाहेर काढून लावायचे. आणि या ठिकाणी आता खड्ड्या मारलेला आहे, पाहू शकता कशासाठी. काजी लावायचे आहेत आपल्याला. इथे 2 ठेवलेत आणून, 3 तिथे आहेत दरवाजाच्या मागे. आणि हा जो एक जुना नंतर म्हणजे लावला होता सगळे जळल्याच्या नंतर, तो आता बऱ्यापैकी मोठा झाला आहे. तुरा आलेला का नाही यावर्षी माहिती नाही, लेट आलो होतो, कदाचित नव्हता झाला. आणि इकडे आता गुलाब आहे, पाहू शकता. हे बघा गुलाब येतं आहे त्याला, हे बघा. हा एक कडुलिंब. तिकडे डबल टगर आहे. हे साग सगळे तोडून टाकणार आहे आता, वरती तारेत गेलेत. आता इकडे एक खड्डा मारलेला आहे, पाहू शकता. तिकडे एक खड्डा मारला आहे, तिकडे एक पुढे खड्डा मारला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपण काजूची ती झाडं आहेत ती लावणार आहोत. आंब्याचं लावायचं होतं पण ते काही शक्य होत नाही. ते बऱ्याचदा सागाची आग असते त्याच्यामुळे, आणि त्यात आपण काजू पण लावला मग अजून आग, त्याच्यामुळे हे आंबा होत नाही आहे. तर वेगळा प्रयोग करून बघणार आहे आता मी. बाठे पेरून जेव्हा त्याला हे येईल म्हणजे झाड उगवेल त्याचं जरा संगोपन करणार आणि नंतर त्याला कलम करीन असा प्रयत्न आहे. आणि मागच्या वेळेस जे कलम केलेली ते मागची झाडं आहेत ती सक्सेस झाली होती, पण नंतर ऊन पडल्यामुळे ती गेली. कारण ती मी ऑक्टोबरमध्ये केली होती. ऑक्टोबरला मोस्टली कोणी करत नाही कलम, पण तो मी एक प्रयत्न केला आणि ती झाली होती. तर ही आहेत ती झाडं. या ठिकाणी कलम केला होता. हे बघा तो वेल आलेला आहे, त्या वेलामुळे दिसत नाही आहे. हे बघा इथे मी अशी ती हे ठेवली होती कलम. इथे जगला पण होता ही काळी ती वाली, पण नंतर ती फेल गेली कारण ऊन होतं. इथे सुद्धा लावला होता आणि एक त्या झाडाला. तर यावेळेस पुन्हा करायचा प्रयत्न आहे. इथे केळी होती ती कोणीतरी नेली. इकडे अननस आहे, पाहू शकता. हे अननस आम्ही ते आमच्या बाजूला एक प्रतीक्षा म्हणून आहे, दीपेश, प्रतीक्षा आणि भारती काकी. तर त्यांना सांगितलेलं आहे आम्ही की तुम्ही हे घ्या, पण प्रत्येक वेळी इथे अननस येतं तर कोणतरी काढून घेऊन जातं. म्हणजे ज्यांना सांगितलं त्यांच्या व्यतिरिक्त कोणी दुसरंच घेऊन जातं. तर माहिती नाही कोण नेतं. कोणी नेत असेल, बघत असेल तर प्लीज सांगा जरा त्यांना की त्यांच्यासाठी ठेवलं आहे.
आणि इकडे आहे ते सीताफळचं झाड, बरंच मोठं आहे, काढायचं आहे ते. इथे रामफळ पण होतं या ठिकाणी, पण ते गेलं. रामफळचं तुम्हाला माहिती नसेल की माहिती असेल माहिती नाही. रामफळमधनं जेव्हा आपण एक फळ ते खातो, त्या फळामधनं जेवढ्या बिया निघतात त्यातली फक्त एकच बी असते जी अंकुरित होऊ शकते, बाकीच्या बिया अंकुरित होत नाहीत, म्हणून त्याला रामफळ म्हणतात, एकच राम. तर बघूया अजून काय काय करणार आहोत आपण इकडे. झाडं लावायची आहेत, जेव्हा मी हे कलम करीन तेव्हा तुम्हाला मी दाखवीन कशा पद्धतीने करतो आहे. उद्या ती झाडं रोपं लावूया आपण आणलेली. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा. आजचा दिवस दुसरा. सकाळपासून पाऊस चालू होता त्याच्यामुळे काही करता आलं नाही, पण जर आधी इथली वाट करून घेतली, जाम पाणी साचत होतं. आता मागे जाऊ, जरा ते खड्डे पण मारायचे आहेत आणि आपलं सीताफळचं झाड आहे ते पण काढायचं आहे, बरंच मोठं आहे, तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर आत्ताच आपण इथे गवती चहासुद्धा लावला आणि हे आहे ते झाड जे आता आपल्याला उपटायचं आहे आणि एवढं मोठं झाड काढून लावायचं आहे तिकडे. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो. मागच्या वेळी एवढं याच्यापेक्षा थोडं मोठं होतं पारिजातकाचं झाड, पण ते खणावं लागलं होतं, उपटावं लागलं होतं, कारण तिथे बांध घालायचा होता. पण मग आम्ही इकडे दुसरीकडे लावलं होतं एक झाड ते त्यातलंच, आणि ते आहे मोठं झालं आहे आणि आता ह्याचं काम करायचं आहे. बघूया आता. तर मित्रांनो, झाड उपटलं आहे आता पूर्ण खालनं, आणि इथे एक सीताफळ आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, वरती एक छोटंसं आलेलं आहे, एवढंच आहे ते, पण ह्याला भर नसल्यामुळे किंवा इथली जागा बरोबर नसल्यामुळे येत नाही. आता मी तिकडे खड्डा केला आहे, तिकडे नेऊन आधी जरा मोठा खड्डा करतो, कारण इकडे बऱ्यापैकी मूळ उघडलं आहे, ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तर काढूया आता. जाऊन दे आता अजून. हां बरोबर. मी धरतो, तुम्ही माती टाका, नाही तर तुम्ही धरा, मी माती टाकतो. पावडर घेते. धरता? भरपूर माती लागणार आहे त्याला. नाही, भरपूर माती. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं झाड लावून झालं आहे. त्याचं काम सुरू आहे. तर झालं आहे पूर्ण काम. जरा आता पप्पा ओढतायत माती, पाहू शकता वरतीपर्यंत, आणि आता ते एवढ्या उंचावरती गेलं. तर मित्रांनो, आपण खड्डा इथे मारून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं शेणखत, थोडं मीठ आणि थोडं ते युरिया नाही, आपलं फोरेट पावडर म्हणून असते ती टाकणार आहोत, कारण किडे मुंगे लागू नये म्हणून. शेणीचा उपयोग त्याला खत म्हणून होईल. आणि हे काल खड्डा मारलेला, आज जरासा मोकळा करून घेतला त्याला. आणि पुढे आहेत ते थोड्या वेळाने लावूया आपण. अजून एक खड्डा आणि मग झालं काम आपलं. आता हा इथे लावणार, एक तिथे, एक तिथे, एक तिथे लावलं आहे मगाशी, आणि एक इथे. मग झालं की तुम्हाला दाखवतो. चालू आहे काम. तिकडे पप्पा जरा झाडं मारत आहेत. काजू क्रमांक 2 इथे लावतोय आपण. काजू क्रमांक 3 इथे लावूया आपण. काजू क्रमांक 4. तर हा 5 नंबर आपण इथे लावूया. एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये, पाहू शकता. आता काय ऑप्शन नाही आपल्याला लावण्याशिवाय. तर आपले 5ही काजू लावून झालेले आहेत. तर मित्रांनो, आता मी आलो आहे, म्हणजे सकाळपासून इथेच आहे. भिजलो होतो म्हणून कपडे चेंज केले आणि आता करतोय कलम. आता आपण याला अशी जरा एक पहिले त्रिकोण मारून घ्यायचा.